इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचे परिणाम आपल्याला थेट आता खालच्या स्तरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर इंधनाच्या बाबतीत विशेष म्हणजे गॅसच्या बाबतीमध्ये मोठी टंचाई जी आहे ती आपल्याला राज्यभरात निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान व्यावसायिक गॅसमुळे आता शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरती देखील परिणाम जाणवू लागलेला आहे। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून पोषण आहारामध्ये फळांची वाटप जी आहे ती केली जात आहे। मात्र नाशिकमध्ये देखील जे 1.25 लाख महापालिकेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या देखील पोषण आहाराबाबत एक संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी आहेत। मॅडम, खरं तर जे 1.25 लाख विद्यार्थी आहेत त्यांच्या पोषण आहारासंदर्भात एक गॅस टाकीच्या टंचाई संदर्भात एक मोठी शंका जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आपण पुरवठा अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र व्यवहार केले। काय नेमकं माहिती? ॲक्च्युली एक युद्ध जे चालू आहे आपलं त्याच्यामुळे कमर्शियल गॅस वाटप बंद झालेलं आहे आणि 2-3 दिवसापासून आपल्या इथे अशी परिस्थिती हळूहळू उद्भवायला लागली आहे की आमच्या ज्या सेंट्रल किचन आहेत 42 आमच्या सेंट्रल किचन आहेत त्या सेंट्रल किचनमध्ये कमर्शियल गॅस असतात। तर हळूहळू त्यांच्या गॅसचा जो पुरवठा होता तो संपायला लागला आहे। त्यामुळे काल ते सर्व लोक माझ्याकडे आलेले होते की आता गॅस उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून मग आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला। आपल्या माननीय महापौर हिंगवलीताई आडके, आपल्या आयुक्त खत्री मॅडम आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी आपल्याला काही माहिती मागवली होती की कुठल्या गॅस एजन्सी आहे वगैरे, मग ती माहिती आपण त्यांना दिलेली आहे। तर मला असं वाटतं आज संध्याकाळपर्यंत आपले जे बचत गट आहेत, आपल्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण गॅसचा पुरवठा सुरळीतपणे करू शकू। आणि मला सांगायला आनंद होतोय की एवढी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असून देखील आपल्या सर्व संस्थांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व्यवस्थित पुरवलेला आहे आणि तो यापुढेही तसाच चालू राहील। नक्कीच। मात्र आपण बघितलं तर राज्यातील अनेक ज्या शाळा आहेत, शासकीय शाळा असतील, त्यामध्ये आता कुठेतरी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये फळांची वाटप जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीची परिस्थिती नाशिकमध्ये अद्यापही निर्माण झाली नसल्याचं तुम्ही म्हणताय। मात्र अशा पद्धतीनं देखील महापालिका प्रशासन तयार आहे का जर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर? आता तर आमचं ज्याप्रमाणे माझं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यानुसार अशी परिस्थिती उद्भवणार नाही, पण भविष्यात अगदी काही कारणामुळे अशी उद्भवली तर आमच्या सर्व सेंट्रल किचनच्या संस्था याच्यासाठी तयार आहेत, काहीच अडचण नाही। कारण आम्ही विद्यार्थ्यांना दर बुधवारी पूरक आहार देतो, त्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत अशा पद्धतीचा आहार दिला जातो आणि संस्थांना सांगितल्यावरती त्या पद्धतीचा आहार आपण तात्काळ उपलब्ध करू शकतो, त्याला काहीच अडचण नाही। नक्कीच। आपण पुरवठा अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला, आपल्याकडनं माहिती मागवली, नेमकं कशा स्वरूपाची आपण माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना? आम्ही आमच्या सेंट्रल किचनचे नावं, त्यानंतर त्याचा कन्झ्युमर आय डी असेल तर तो आय डी, त्यानंतर ते कनेक्शन कुणाच्या नावावर आहे आणि नक्की कुठल्या एजन्सीमार्फत त्यांना गॅस पुरवला जातो, ही सर्व माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना दिली आहे, जेणेकरून त्यांना त्या संबंधित एजन्सीला सूचना देता येतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही होईल। जो तुम्ही आता अहवाल दिलेला आहे त्यामध्ये साधारणतः कुठल्या सेंट्रल किचनला कधीपर्यंत गॅस पुरवेल, कोणाला तातडीची आवश्यकता आहे आणि अजून किती दिवस सुरळीत पुरवठा हा विद्यार्थ्यांना सुरू राहणार आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की सर्व सेंट्रल किचनला तात्काळ गॅसची आवश्यकता आहे आणि आम्ही अहवाल तसाच दिलेला आहे आणि अहवाल देताना आम्ही त्यांना संख्या पण दिली आहे की पुढच्या 1 महिन्यासाठी कुठल्या सेंट्रल किचनला किती सिलेंडर लागू शकतात, म्हणजे भविष्यासाठी थोडा साठा करून ठेवण्याची आवश्यकता असेल तर ती माहिती पण आपण त्यांना दिलेली आहे। नक्कीच। आपल्यासोबत नाशिक महापालिकेच्या मनपाच्या शिक्षणाधिकारी होत्या। दरम्यान सगळ्याच नाशिक शहरातील जे सेंट्रल किचन आहेत, जे शालेय मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पोहोचवतात, त्या सर्वांना सध्या गॅसची आवश्यकता असल्याचं देखील या ठिकाणी त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे। पवन एवढे TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।